पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटागाडीमध्येच टाकावा. इतरत्र उघड्यावर टाकू नये. कचरा इतरत्र टाकल्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यामध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यावर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हातपाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरात प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांचे साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावेत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे वर्ज्य करावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. पावसाळ्यात स्वच्छ आणि हलके तसेच सुती कपडे घालावेत. डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद, टाक्या, स्वच्छ साठवलेल्या पाण्यात आणि कूलरमधील पाणी, छतावरील साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल्स, नारळाच्या करवंट्या, रिकामी टायर्स इत्यादींमध्ये होतो. रोगाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी आदी लक्षणे डेंग्यू रुग्णात आढळून येतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजना राबवाव्यात. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून त्यांच्या आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ करून कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या, डबके वाहते करावेत. वाहत्या करता न येणाऱ्या पाण्यात ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे करता न येणाऱ्या आणि डास, आळ्या असलेल्या पाणीसाठ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबेट टाकून घ्यावे. आवश्यक ठिकाणी साचलेल्या पाण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दारे, खिडक्या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घर आणि घराच्या शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. गावातील, परिसरातील आणि घराशेजारील गाजर गवत नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवावा. शौचालयाच्या पाईपला जाळ्या बसवून घ्याव्यात. ताप आल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी, पडसे आणि खोकला झाल्यास मास्कचा वापर करावा. NTV न्यूज मराठी, जालना.